तर आज आषाढी एकादशी ना, तर आम्ही मुल्हेरला जाणार आहे. मग त्याच्या आधी थोडासा फराळ करून घेतो, कारण की आम्हाला लेट झाला, 1 वाजून गेलेलं. मस्त झालंय मम्मी. नाही ना, नाही कुरळे केस गुंतावून जातो ना, तर म्हणून रात्री अशा वेण्या घालून घेते. मी आता हे सोडून येणार. मग राहू दे, छान वाटतंय म्हणे. मग 4 घातलेले आहे डायरेक्ट. हे बघा, 4 वेण. याच्याने माझ्या केसांमध्ये गुंतानी होत. आणि माझ्यासोबत एक गोंडस बाळ बसले, तो एक वडा गायब करतोय बघ. बाप, किती वर्षानंतर मला असं मम्मीच्या हातचे गरम गरम असे रेडी टू ईट, म्हणजे आपल्या भाषेत आयते वडे खायला मिळालेले. तर माझी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहे. मी लास्ट टाइम बोललीत ना की जेव्हा माझा चष्मा तयार होऊन येईल तेव्हा मी तुम्हाला माझी फ्रेम दाखवेल. तुम्ही आता दाखवते. ही बघा, ही मला दुसऱ्या दिवशी मिळून गेली होती. कॅटायज केलेली, फक्त मेटल मध्ये केलेली. ती वेअर करून आता आम्ही निघतोय, मी आणि मम्मी, आणि आमच्यासोबत रुद्र पण. तर हा तोच रस्ता आहे जिथे आम्ही सर्व मैत्रिणी आषाढी एकादशीच्या दिवशी ताहराबाद ते मुल्हेर पायी जायचो. तर आता आम्ही मुल्हेरच्या स्टँडवर पोहोचलेलो, तिथून आता चाललोय मंदिराकडे, हो ना. मुल्हेर मोती म्हणून त्याला आवाज दिला ना, त्याने बघितलं माहिती, आता इग्नोर करतोय मोती. तर मी आणि ऋतू मंदिरापर्यंत पायी पायी जातोय आणि मम्मी गाडीवर येते, म्हणजे सचिन मम्मीला गाडीवर सोडतोय. मेंढ्या इथे एवढं सुंदर महादेव मंदिर आहे ना. रुद्रला मला एवढा रस्त्यात पाऊस लागला आणि हे सगळे मस्त गाडीवर आलेले होते सगळे, बरं का, आणि आम्ही ओलं होत आलेलोय. तर मुल्हेरला पोहोचल्यानंतर आम्ही आलो उद्धव महाराजांच्या मंदिरात. तिथे मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि इथे ना सकाळी खूप गर्दी होती, पण दुपारी 2 नंतर गर्दी कमी होऊन जाते. मग आमचं शांततेत दर्शन झालं. तर दर्शन करून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. आणि येताना एवढा पाऊस होता ना, असो तर घरी आल्यानंतर मम्मीने रात्रीच्या फराळात केली भगर आणि शेंगदाण्याची आमटी. तर आजचा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. लवकरच भेटूया आपण पुढच्या छोट्याशा मिनीशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.